हरिभक्त पारायण गुरुवर्य रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या 55व्या पुण्यतिथी निमित्त लोह्यात डोळ्याचं पारणं फिटेल अशा मिरवणुकीचं आयोजन। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हभप वेदांत केसरी परमपूज्य रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या 55व्या पुण्यतिथी निमित्त लोहा शहरामध्ये दिनांक 27 रोजी आर्य वैश्य समाज बांधवांनी अतिशय जल्लोषामध्ये भव्य दिव्य असे डोळ्याचं पारणं फिटेल अशा मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं। तत्पूर्वी दिनांक 20 डिसेंबर पासून दररोजच काकडा, श्री अभिषेक, ज्ञानेश्वरी पारायण, गीतापाठ, प्रवचन, हरिपाठ, हरिकीर्तन आदी विविध धार्मिक कार्यक्रम घेऊन सप्ताहाची सांगता दिनांक 27 रोजी शुक्रवारी सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये सखाराम महाराज पालमकर यांचे अतिशय रसाळ वाणीत काल्याचं कीर्तनानं झाली। हभप वेदांत केसरी परमपूज्य रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या प्रतिमेची सजलेल्या रथातून नगरेश्वर मंदिर पासून भव्य अशी मिरवणूक निघाली। पुरुषांनी पांढरं शर्ट आणि पांढरी पॅन्ट, महिलांनी एकसारखी एकाच रंगाची साडी परिधान करून मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला। महिलांनी डोक्यावर कलश घेऊन चिमुकल्या बालकांना सजलेल्या घोड्यावर स्वार होऊन प्रचंड मोठी अशी भव्य शोभायात्रा काढली। तसेच टाळ मृदंगाच्या तालावर लयबद्ध पावली खेळत मुखे हरिनामाचा गजर करत पुरुषांनी, महिलांनी, मुलींनी आकर्षक ढोल पथकानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं। शहरातील मुख्य रस्त्यानं मार्केट कमिटीच्या कमाणीमधून मोंढा यार्डातून पुन्हा मुख्य रस्त्यानं बस स्थानक, शिवकल्याण नगर मार्गे नगरेश्वर मंदिरात सांगता झाली। त्यानंतर सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। विशेष म्हणजे समस्त आर्य वैश्य समाज बांधवांनी सर्वांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून सर्वांनी सहभाग नोंदवला। नगरेश्वर मंदिर समिती कमिटी सदस्यांनी, विशेष समाजाचे प्रमुख दिनेश तेललवार आदींनी मेहनत घेतली। सदरील भव्य शोभायात्रा मिरवणुकीत जागोजागी परमपूज्य रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून असंख्य भाविकांनी मनोभावे वंदन केलं। अरे अपना फोटो आज आना दे। हाँ दोन पहिला तुम बराबर साधू नका जरा मागून घ्यायचे काय? चांगलं केलं ते।